काय ग दमलीस? दमले नाही रे, एक टेन्शन उतरलं आणि दुसरं टेन्शन चढलं डोक्यावर. एनिवेज, आता मस्तपैकी. आता काही मस्तपैकी वगैरे नाही. हा, मी नारळ पाणी आणतो ते पी. नारळ पाणी नाही की, शहाळ्याचं पाणी. त्यानं गारवा राहील पोटात. उगाच उष्णता वाढून भलतं काही व्हायला नको ना. रोहन, अगेन नमिता प्रधान. हॅलो. हॅलो किटी, नमिता बोलतीये. अहो, नाव पाहिलं ना मी. बोला. कुठपर्यंत पोचलायत तुम्ही? कुठपर्यंत? अहो, आम्ही घरी पोहोचून जुने सुद्धा झालो. एवढ्या लवकर? खूप फास्ट ड्राईव्ह करतेस का ग तू? ऍक्च्युली तसं नाही, पण येताना लिंक रोडवरून आलो ना, त्यामुळे ट्रॅफिक कमी होतं म्हणून लवकर पोचलो. बोला ना, काही काम होतं का? नाही नाही, पोचलीस की नाही हे विचारायला फोन केला होता. सो नाईस ऑफ यू. ठेव फोन. काळजी घे किटी. कधी कंटाळा आला, काही विचारावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं तर मला फोन करत जा. नाहीतर असं करू का, मी अहो अहो कशाला, मीच करेन ना तुम्हाला सकाळ संध्याकाळ फोन. चालेल, ठेवते फोन. ओके. माय गॉड, या नमिता प्रधानला मी सकाळ संध्याकाळ फोन नाही केला ना, तर दर 15 मिनिटांनी फोन करेल ही मला. काय झालं? शेंडी दिली आहे ना प्रधानांच्या हातात, आता ती ते खेचूनच ठेवणार. सुरुवातीचे काही दिवस आणि पुढचे 9 महिने मी या बाईच्या तावडीत सापडले एकदाची. काय झालं सांगशील का? काय नाही, नारळ पाणी घेऊन ये जा. डोक्यातली उष्णता वाढली ना तर ती पोटात जाईल. मी फ्रेश होऊन येते. ऐक देवा. घ्या. फर्स्ट क्लास लिंबू सरबत बनवलेलं आहे. व्यवस्थित साखर आणि मीठ घातलं. सगळं पिऊन टाक, थकवा दूर होईल. थँक्यू. आय ग, दमले रे बाबा. अरे, ऑब्स्ट्रक्टेड लेबर होतं. सकाळपासून ती मुलगी बिचारी तळमळत होती. मला कळत होतं की सिझेरियनला पर्याय नाहीये, पण त्या पोरीची आई ऐकेच ना. म्हणे पोट फाडू नका मुलीचं. आत्ता पहिल्यांदाच पोट फाडलं तर पुढची मुलं कशी होणार. काय एक एक लोक असतात ना. सुशिक्षित वर्गात सुद्धा मेडिकल अवेअरनेस नसतोच. आय नो. या अशा सगळ्या मनस्तापामुळे तुला अजून थकायला होतं नाही. हो ना. ए बाय द वे, आमटी आणि भाजी गरम करून ठेवली. कोशिंबीर बनवून ठेवलेली आहे. भात कुकरमध्ये, पोळ्या मायक्रोवेव्हमध्ये. बस ना थोडा वेळ. थोडा वेळ बसते, रिलॅक्स होते, मग फ्रेश होऊन जेवते. अरे जेवते काय? जेवूया म्हण, मी थांबलोय. कशासाठी थांबलास रे? तुझं काम चालू असतं तेव्हा तुला कधीच जेवणाची वेळ पाळता येत नाही. मग घरी असताना तरी वेळेवर जेवत जा ना. कसं आहे, मला ना देखण्या बायकांच्या गराड्यात बसून जेवायची सवय आहे. त्यामुळे थांबलो तुझ्यासाठी. आता मला घरी आल्यासारखं वाटलं. हे असं नाही म्हणायचं. माझंही लक्ष असतं घराकडे. आता आपल्या मिहिरची दिवाळी वेकेशन सुरू होणार आहे, आठवतंय मला.
यावेळेला आपण जाऊच शकलो नाही रे त्याला भेटायला. खरं म्हणजे सातारा काही लांब नाहीये. आपला बच्चू समजूतदार आहे. त्यालाही आता कळायला लागलंय. तसे आई बाबा बिझी असतात. आणि तसंही तुझा रोजचा फोन चालूच असतो की. फोनवर बोलतानाच मला वाटलं रे की खूप होमसिक झालाय तो. हे बाई, तुला गळा काढू नकोस हं. अगं आपला बछडा मिलिटरी स्कूलमध्ये आहे. तिथली मुलं कणखर आणि दणकट असतात. आपलाही बछडा तसाच असणार. परवा ओपन डे आहे त्याचा. जाणारच ना तू? 3 मेजर ऑपरेशन्स आहेत त्या दिवशी. कसं जमणार आहे कोणास ठाऊक. असं म्हणतेस? काहीच हरकत नाही. डॉक्टर पलाश पुरंदरे स्वतः जातील त्याला आणायला. तुला शूटिंग नाहीये का? शूटिंग असतं तर मी कॅन्सल केलं असतं. हा, तशी एक उद्घाटनाची सुपारी आहे. काय रे भाषा ही? उद्घाटनाची सुपारी काय? अरे तसंच म्हणतो आम्ही. उद्घाटनाची लाल फीत कापायची, हसत हसत काही ऑटोग्राफ्स द्यायचे, 8-10 फोटोग्राफ्स काढायचे, भरलेलं पाकिट घ्यायचं आणि घरी परत यायचं. खरं सांगू का, त्या भरलेल्या पाकिटापेक्षा मला माझा भरलेला संसार जास्त महत्वाचा वाटतो. अरे तुझ्यासाठी आणि आपल्या मिहीरसाठी हा नटश्रेष्ठ काहीही करायला तयार आहे. देव देव नमस्ते तू त्राहि मां भवसागरात ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण पुरुषोत्तमा सर्वालंकार मुख्याय देवी त्वं प्रतिगृह्यतां हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कांतिदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवीं त्वं प्रतिगृह्यतां. देवी समीरचा आवाज? नाही काहीतरी भास झालाय. हरिद्राचूर्ण संयुक्तं कुंकुमं कांतिदायकं वस्त्र. अगं बाई, हा तर आशूचा आवाज वाटतोय. का सुद्धा भासच. उदितारुण संकाशं सदा प्रतिगृह्यतां कंठस्थे. दोघांचा आवाज एकदम कसा ऐकू येईल? नाही, बघितलंच पाहिजे. जोरात मारायची आयडिया. जोरात मारू? ए काय नाही, तिची पण आयडिया होत्या. काय नमस्कार कर. सुखी राहा. मला सांग, या उणक्याला एक कळत नाही, तू सुद्धा त्याला सामील? अगं केवढी घाबरले मी. चुकले मी ह्याला सांगत होते असं काही करायला नको, ऐकलं नाही माझं. तू सांगत होतीस ना, म्हणूनच ऐकलं नाही त्यांनी. झालं, बायकोंची मेजॉरिटी झाली. काही झालं नाही. ती ओझी उचला, तिकडे ठेवा आणि चला हातपाय तोंड धुवा. मी पटकन भात पिठलं टाकते. आई त्याआधी नमस्कार करतो. सुखी राहा. बरं झालं बाबा आलास. मी म्हंटल जाण्यापूर्वी भेट होतीये की नाही. अगं असं काय बोलतेस आई? अगं तुझी काळजी माझ्या मनात जरी आली ना तरी माझं पाऊल मागे येतं. समीर, आता असं बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. एवढे प्रयत्न केलेस ना, सगळं चांगलं झालंय ना. अरे प्रयत्न करणाऱ्याला देव 10 हातांनी देतो. आई तुम्ही बोलत बसा, मी भात पिठलं टाकते. नको ग, तू आलीस दमून, तू जरा विश्रांती घे. हे काय कसली दमून? अखंड चरत होती, अव्या हात बडबड करत होती. जा काम कर जा. ह्याला ना 4 धपाटे घाला. अजून सगळं खोटं बोलतो. मी आले. हे बघ, तू कुकर मध्ये खिचडीच लाव, म्हणजे मग परत परत बघायला नको. आणि पटकन ये. हो समीर, हे उचलून ठेव ना. ए येते का खिचडी? कशी आहे साई? छान आहे. म्हणजे आता वाढत्या वयाबरोबरच्या ज्या कटकटी असतात ते असणारच रे, बाकी काही नाही. आई तू नेहमी असं म्हणतेस. आणि मागच्या वेळी हॉस्पिटलमध्ये टाकलं तुला मामाने. माझ्या एवढी तंतरली होती. काय झालं? जाऊ दे ग, तू नक्की बरी आहेस ना? हो रे बाबा, अगदी बरी आहे मी. पण मला सांग, तुझी तयारी झाली? एकदम व्यवस्थित. ती आज स्वयंपाकघराची मुलगी आहे ना,
तिने एक छोटी वहीच खरेदी केली. न्यायच्या वस्तू, आणायच्या वस्तू, ज्यांना भेटायचंय त्यांचे नाव, पत्ते, ज्यांना फोन करायचे त्यांचे फोन नंबर, हे सगळं तिने व्यवस्थित त्या वहीमध्ये लिहिलंय. म्हणजे छोट्या छोट्या आकाराच्या ना याद्याच तयार केल्या. नको रे चेष्टा करू तिची. तुझं नशीब बलवत्तर आहे म्हणून अशी गुणी मुलगी तुला मिळाली. मिळाली कसली? डोळे उघडल्यापासून चिकटलेलीच आहे मला. गुणी आहे रे पोर. आई, तू माझी आई आहेस का आशूची आई आहेस? काय असं ना समीर, बाई एकदा आई झाली ना की कुठलंही गुणी पोर तिला तिचंच वाटतं. अरे म्हणूनच म्हणतात एकदाची आई ती जन्मभराची आई. आई, पण या गुणी मुलीचं स्वतःच्या सख्ख्या मुलासमोर जरा जास्तच कौतुक करतेस तू, असं नाही वाटत? समीर, आता मला काय काय वाटतं हे कसं सांगू तुला? अरे ते शक्य नाही हे कळतंय मला. का? नाही म्हणजे मला असं वाटतं की तू लग्न करून आशूला तुझ्या बरोबर न्यावंस, पण ते शक्य नाही हेही कळतंय. आयडिया भारी आहे पण. आशू, 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 अगं बाहेर ये. काय त्रास देतोस तिला? काय झालं? खिचडी नकोय का? तू लग्न करणारस माझ्याशी? हो, तुझ्याशीच करणार आहे. पूर्वीच ठरलंय ना. छळू नकोस रे तिला. काय झालं? काही नाही ग, म्हणजे लग्न व्हायचं तेव्हा होईल, पण माझं असं म्हणणं आहे की समीर अमेरिकेला जाण्यापूर्वी तुमचा साखरपुडा व्हायला हवा. काय? खरं सांगते मी, साखरपुडा उरकायलाच हवा. काय वाटतं तुम्हाला? आई, तिसरी शिटी झाली, मी जरा बघून येते. लाजली बघ, लाजली. हॅलो मॅम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोपली होतीस का? नाही छे हो, ते दूध तापवायला ठेवलं होतं ना म्हणून फोन उचलायला उशीर झाला. ओ, ए मग धावत नाही ना आलीस? अहो नाही, सावकाश आले म्हणूनच पहिला कॉल मिस झाला ना. हां. आज काय तुझा प्रोग्राम? नथिंग स्पेशल. आता कामावर जाणार आणि मग कॉल सेंटरला जाणार आहेस तू? ऑफकोर्स, म्हणजे जावं तर लागणारच ना. अगं पण तू जॉब सोडणार होतीस ना? हो, पण आत्तापासून थांबूयात ना थोडे दिवस. हां. टिफिन वगैरे नेतेस ना ग? टिफिन? हां, म्हणजे पावभाजी वगैरे खात जाऊ नकोस ग रस्त्यावरची. नाही. मग आज संध्याकाळी काय करतेस? काय नाही, जॉबवरून सुटल्यावर रोहन आणि मी सेलिब्रेट करणार आहोत, बाहेर जेवायला जाणार आहोत. हो, मग असं करूया का? मी ओबेरॉयमध्ये टेबल बुक करते. आपण सगळे मिळून डिनरला जाऊया. सेलिब्रेट करायचंच आहे तर एकत्र मिळून करू. काय? हो, कशाला उगाच. अगं फॉर्मॅलिटीज काय आहेत? सेलिब्रेशन हे एक निमित्त आहे. यू डोंट वरी. मी टेबल बुक करते आणि तुला कळवते मग. हां, तू जा ऑफिसला, मी दुपारी फोन करेन तुला. ओके? बरं. आणि हो, धावपळ करू नकोस आणि गाडी सुद्धा हळू चालव. काय? हो. चल, बाय बाय, टेक केअर. आई, आपला तो इडलीचा कुकर कुठे आहे? ओट्याखाली ते जुनं जात आहे ना, त्याच्या पलीकडे ठेवलंय. तुला कशाला हवंय कुकर? जरा नाश्त्याला इडल्या करते ना. आशू, अशा काही एकदम उठून इडल्या करता येतात का ग? मी काल रात्रीच पीठ तयार करून ठेवलं होतं. छान फुगलं आता.
15 मिनिटात इडल्या तयार. कमाल आहे तुझी. एक म्हणजे मला मखरात बसवून ठेवतेस, काहीही काम करून देत नाहीस. मी नसताना करताना. मग आता बसा. तुम्ही दोघी जरा आतल्या खोलीत जाऊन गप्पा मारता का? अगं किती बोलताय? आशू, तू जरा आज जात बाई. आपण दोघी समोर असलो ना की हा जास्तच लाडात येतो. त्याला वाटतं आपण कोणी संस्थानिक आहोत. मला उलट वाटतं. तुम्ही दोघी एकमेकींसमोर आलात ना की माझा पार बाळू करून टाकता. हिला तर चेव सोडतो तू समोर असलीस की. काय काय चाललंय काय? हा, येऊ का? ये मामा बस. मामा हा. नमस्कार कर. खुशाल राग पोरी. किती दिवसांनी भेटलोय ना आपण. बर, तुझं कसं चाललंय मुंबईत? व्यवस्थित. आणि तू ग? अर्थात आता हा आहे म्हणजे छानच दिसणार तू. लेकाला पाहिल्याची खुशी दिसते डोळ्यात. हा? म्हणजे एरवी ठीक नसते कधी? काय काय गंमत करतोय रे. तू काय त्याच्या नादी लागतोस? मामा, आईच्या तब्येतीबद्दल काही लपू नकोस माझ्यापासून. अरे बोलू रे बोलू. जाण्याआधी बोलू आपण. बरं आशू, चहा टाक सगळ्यांना. आणि घरात आलं नसेल ना तर परसातल्या तुळशीत खोचून ठेवलंय ते घे. हो आलेच. अगं खरं म्हणजे मी समीरलाच भेटायला आलोय. अगं मोठा झालाय माझा भाचा. नाही म्हणजे अमेरिकेला जाणार तू आणि तुझ्या नावाने रोप झाडणार आम्ही. हा, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर. काय रे मामा तू पण. मामा अरे तू आहेस म्हणून मी जाऊ शकतो. नाहीतर आईला एकटीला सोडून मी अजिबात गेलो नसतो. बरं ते जाऊ दे रे. तुझी सगळी तयारी झाली का? पैसा अडका, तिकीट वगैरे? हो, हा? झाली सगळी. हा. बरं हे बघ, आशू इडल्या करते तर इडल्या खाऊनच जा. हा, म्हणजे भावी सुनबाईंनी आत्ताच स्वयंपाकघराचा ताबा घेतलेला दिसतोय. हा, छान छान छान. खरंच बरं वाटतं तुझं हे सुख बघून. मी तर ती कधी कायमची या घरात येईल त्या दिवसाचीच वाट बघतेय. अगं अगं तूच कशाला? हा सुद्धा त्या दिवसाची वाट बघतोय काय रे? हा? बर चल जरा कोपऱ्यावर जाऊन येऊया. आत्ता? चल चल. इथल्या रस्त्यानं पायधूळ लागू दे तुझी. बरं मामा तू पुढे मी बोट घालून येतो. हा हो, मी बाहेर थांबतो हा, लवकर ये. हो हो लवकर या. हो येतो. काय झालं मामा? आईची तब्येत बरी आहे ना? मला तर बरी वाटली. तुला काय बोलली का ती? नाही, मला वाटलं की तिच्या तब्येतीबद्दलच सांगायला तू मला बाहेर आणलंस. नाही, तब्येत बरी असावी. कारण मला काय बोलली नाही तसं. मग तुझं आणि तिचं काय बोलणं नाही झालं? कशाबद्दल? हे बघ, मी बोलतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. पण काय करू रे, नड आहे रे मला. घराचं काम काढलंय ना. आणि आता तूही कमवता झालायस, मोठा झालायस. लाखाचे वारे नारे करून चाललायस ना अमेरिकेला. असं का बोलतोस मामा? बाबा रे, मी पडलो मोठा भाऊ. धाकट्या बहिणीसमोर तोंड उघडायला शरम वाटते रे. म्हणेल भाऊ लागला चाबरेपणा करायला. मामा सरळ सरळ काय ते सांग ना. अरे माझ्याकडनं 15,000 रुपये घेतले ते प्रमिलांनी. तू मुंबईला गेला होतास ना तेव्हा. मधल्या दिवसात मी तिच्याकडे वापस नाही मागितले पैसे. पण आता काय करू रे, माझे हातही तंग आहेत आता. कमाल आहे आईची. मला काहीच सांगितलं नाही तिने. नाही नाही, तू आता काही बोलू नकोस ना तिला. जमत असेल तर तूच देऊन टाक ना. 15,000 काय महाग नाहीस तू आता. नाही तसं नाहीये मामा. पण मी अमेरिकेला जायच्या आधी तुझे पैसे नक्की देऊन टाकेन. आज उद्याकडे नाही जमणार. नाही रे मामा. अरे हे सगळं कसं जमवलंय आणि हे सगळं कसं केलंय ते माझं मलाच माहिती आहे. पण तू काळजी करू नकोस. मी अमेरिकेला जायच्या आधी नक्की देईन तुझे पैसे. रागवू नकोस ना राजा. अरे गरज नसती तर आजही मागितली नसते. बरं येऊ मी? चहा प्यायला येतोस ना? अरे नाही नाही, चहा बी नको. तू याला तर समजलं म्हणून आपली सहज चक्कर लगवली. चल येतो मी.